आणि आता आपण पाहणार आहोत जय महाराष्ट्र न्यूजची वारीमधली एक एक्सक्लुझिव्ह स्टोरी। आजच्या सोशल मीडियाच्या काळामध्ये अनेक तरुण सोशल मीडियाचे ट्रेंड सेंटर होत आहेत। मात्र वारी नजरेसमोर ठेवून वेगळा ट्रेंड सेंटर शोधून काढलाय आणि वारी कव्हर करणाऱ्या जय महाराष्ट्र न्यूजच्या टीमनं। चला तर मग पाहूया हा नेमका ट्रेंड तरी काय। माऊली, आत्ताचा हा जो संपूर्ण काळ आहे हा सोशल मीडियाचा काळ आहे। आपण सगळीजण आता सोशल मीडियाच्या युगात आहोत आणि सोशल मीडियाच्या युगात वावरत असताना आपल्याला अनेक ठिकाणी अनेक पद्धतीचे ट्रेंड सेटर्स सापडतात, जे इंस्टाग्राम्सवरती किंवा फेसबुक्सवरती, व्हॉट्सॲप्सवरती, यूट्यूबवरती अशा अनेक ज्या सोशल मीडियाच्या साईट्स आहेत, या साईट्सवरती हे वेगवेगळे ट्रेंड्स करण्याचा प्रयत्न करतात आणि त्या माध्यमातून एक वेगळा काहीतरी पायंडा पाडू इच्छितात, समाजाला काहीतरी सांगू इच्छितात आणि त्याच्यातून नव्या आणि जुन्याची एक म्हणतो ना आपण माळ ओवण्याचा हे सगळेजण प्रयत्न करत असतात। माझ्यासोबत आत्ता हनुमंत गायकवाड आहे आणि त्यांची पत्नीसुद्धा माझ्यासोबत आहेत। हनुमंतनं गेल्या काही दिवसांपासून एक ट्रेंड आणला आहे। आता या दोघांकडे आनंदाची गोष्ट आहे आणि ही गोड बातमी आपल्या सगळ्यांना लवकरच कळणार आहे। मात्र गर्भसंस्कार हे करत असताना हनुमंतनं एक वेगळा निर्णय घेतला आणि आत्ता बाजूच्या व्हिज्युअल्समध्ये तुम्ही सगळं हे पाहत असाल। मात्र हनुमंतकडनं आपण हे जाणून घेऊया की या नव्या युगातल्या आत्ताच्या काळातल्या या जोडप्याला जिथे आपण प्री वेडिंग पोस्ट वेडिंग सारख्या वेगवेगळ्या फॅशनेबल गोष्टी पाहतोय, त्या गोष्टी सोडून वारी, पंढरपूरची माऊली, विठोबा माऊली या सगळ्या गोष्टी गर्भसंस्कारांमध्ये आणाव्यात असं या हनुमंताला काय वाटलं, कसं वाटलं ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। हनुमंत, स्वागत आहे तुझं जय महाराष्ट्राच्या या विशेष भागामध्ये। मला पहिल्यांदा सांग की ही संकल्पना तुला सुचली कशी? ही संकल्पना आजकाल आपण ट्रेंड बघतो की जे काय प्री वेडिंग चालू आहे, प्री वेडिंगमध्ये आपण पहिल्यांदा फॅशनेबल पाहिलं होतं, त्याच्यानंतर संस्कृतीकडे आपण हळूहळू वळतोय। पण आजकाल जे काय मेटर्निटी जे शूट आहेत ते पण अजून फॅन्सीच आहेत, ते गाऊन वगैरे किंवा छोटे मोठे असे कपडे घालून करतात। पण असं आता आमचा जो कन्सेप्ट आहे तो थोडासा गर्भसंस्कार, म्हणजे जे काही आपण अभिमन्यूची जर गोष्ट पाहिली असलं महाभारतामध्ये, तर अभिमन्यूला जे काही शिकायला मिळालं आईच्या पोटामध्ये, म्हणजे चक्रव्यूहामध्ये जाण्याचं, ते पोटातून बाहेर आल्यानंतर शिकायला नाही मिळालं। म्हणजे पोटामध्ये जो काही बाळ असेल, गर्भ असेल, तो जेवढ्या लवकर शिकू शकतो ना तेवढं असं बाहेर आल्यानंतर शिकू शकत नाही। म्हणून थोडंसं असं वाटलं की आपल्या मुलावरती गर्भसंस्कार आहेत किंवा वारीची जी काय आता चालू आहे तर त्याच्यावरती आत्ता लहानपणापासून जर झालं तर ते बेस्ट राहील। नक्की। मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमच्या नवऱ्यानं एक ट्रेंड विचार तुमच्या पुढे तुम्हाला सांगितलंच असेल की आपण असं करूया। बऱ्याच वेळेला असं होतं की जे नवऱ्याला वाटतं ते पत्नीला वाटतंच असं नाही, पण तुम्ही सुद्धा यामध्ये सहभागी झालात, तर तुम्हाला का असं वाटलं की हे छान आहे आणि आपण हे करायला पाहिजे? कारण वारीची फिलिंगच खूप छान आहे, कारण त्यामुळे खूप चांगल्या म्हणजे गोष्टी ऐकायला मिळतात किंवा कानावरती पडतात। टाळ, मृदुंग ह्या गोष्टी आजकाल माहीतच नसतात काही मुलांना, त्यामुळे आपल्या पोटामध्ये जे बाळ आहे त्यालाही ते कळावं किंवा पुढे जाऊन त्यांनीही ते करावं असं मला वाटतं। म्हणून मी म्हणजे असं सगळ्यांनाच वाटतं की आता 9वा महिना आहे की काळजी करण्यासारखी गोष्ट आहे, खूप गर्दी असते, पण तरी आम्हाला असं वाटलं की नाही, आपण काहीतरी वेगळं करूयात। आणि ज्यावेळेस आम्ही शूट करत होतो त्यावेळेस इतकं छान असं वाटत होतं की वातावरणच एवढं भक्तिमय झालं होतं। खूप असं आतून अशी छान फिलिंग येत होती की ते बाळ जणू काही म्हणतंय की आई तू खूप छान करतेस किंवा खूप छान असं फोटो काढते, त्यामुळं मनापासून खरंच खूप भारी वाटलं। भावूक झाले आहेत। खरं तर ही गोष्टच अशी आहे की आपण काहीतरी वेगळं जेव्हा करायला जातो देवाशी रिलेट, एक तर आपलं ते श्रद्धेचा भाग आहे। आणखीन एक गोष्ट या दोघांच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगेन, यांची आणि माझी भेट काल झाली लोणंदच्या वारीच्या किंवा रिंगणच्या सोहळ्याच्या वेळेला, आणि हनुमंत स्वतः येऊन मला भेटला। त्याला मी सांगितलं की काल मला शक्य नव्हतं शूटिंग करणं, आज आपण करूया। आणि आज जिथे तो आला आहे यांना घेऊन या अवस्थेमध्ये, हे अंतर जवळजवळ 22-25 किलोमीटरचं अंतर आहे आणि हे 22-25 किलोमीटरचं अंतर आत्ताच्या या वारीच्या सिच्युएशनमध्ये पार करणं ही फार अडथळ्यांची शर्यत आहे। ही जवळजवळ सकाळी 7-8 वाजल्यापासून निघालेली आहेत आणि आत्ता दुपारी जवळजवळ 4-5 तासांनंतर ते माझ्यापर्यंत पोहोचत आहेत।
खरं तर याला म्हणतो आपण आवड, याला म्हणतो आपण मनापासून काहीतरी करणं. त्यांनी जे केलं आहे ते आपण दृश्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहत आहातच, मात्र त्याच्या पाठीमागची जी त्यांची भावना आहे, श्रद्धा आहे, ती सुद्धा आपल्याला दिसते. एकूण याच्याविषयी किंवा पंढरपूर वारीविषयी आणि अध्यात्माविषयी तुला आवड होती की तुझ्या घरातच या सगळ्या गोष्टी आहेत? घरातच आवड होती. माझ्या पप्पांनी पंढरपूर, गाणगापूर आणि अक्कलकोट सायकलवरती गेलं होतं. 7 दिवस सायकलवरती गेले होते. तू स्वतः व्यवसायानं फोटोग्राफर आहेस. ज्या वेळेला अशा पद्धतीचा ट्रेंड इंस्टाग्रामवर किंवा वेगळ्या सोशल मीडियावरती सेट करायचा असतो, तेव्हा वेगळं काय करावं लागतं? लोकांना तो आवडतोय की नाही हे कसं कळतं? त्यासाठी वेगळं काय करतोस का? नाही, त्यासाठी तरी वेगळं नाही काय, एक रील्स पोस्ट करण्याची वेळ असते किंवा आता जे वारी चालू आहे याच्यामध्ये सगळे भक्तिमयच आहेत. मग याच्या रिलेटेड आपण करू शकतो किंवा अदर काय असेल तर त्या रिलेटेड आपण जर ट्रेंड केला तर 100% तो व्हायरल होऊ शकतो. नक्कीच. धन्यवाद. तुम्हा दोघांचे खूप खूप आभार आणि तुम्हाला शुभेच्छा. छान तुमचं प्रेग्नन्सी आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. अजिबात काळजी करू नका, विठ्ठल तुमच्या पाठीशी आहे. तुम्हा दोघांनाही मनापासून शुभेच्छा आणि दोघांचंही मनापासून अभिनंदन. नव्या काळातली ही 2 नवरा बायको आणि त्यांनी एक ट्रेंड सेट करण्याचा प्रयत्न या वारीच्या निमित्तानं केला आहे. मला ही गोष्ट फार खूप महत्त्वाची वाटली. जेव्हा अशा पद्धतीचं नवीन पिढी काहीतरी पाऊल उचलते, जेव्हा आपण नेहमी नवीन पिढीच्या नावानं बोंब मारत असतो, नवीन पिढीला दूषणं देत असतो, नवीन पिढी अशीच, नवीन पिढी तशीच, ती फुकट गेलेली आहे, तर त्याच वेळेला आपण अशा पद्धतीची जी नवीन मुलं आहेत त्यांच्याही पाठीशी खंबीरपणानं उभं राहायला पाहिजे असं मला निश्चितपणानं वाटतं. कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी फलटणवरून.